नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण या लेक्चर सिरीजमध्ये दर आठवड्याच्या चालू घडामोडी पाहत असतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 21 ते 27 जून या दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. बातमीचं शीर्षक स्क्रीनवरती AIMS, ज्याचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. हे आहे मोहाली या ठिकाणी पंजाबमध्ये. तर या ठिकाणी आशियातील विक्रमी योग सत्र पार पडलेलं आहे. म्हणजे आशिया खंडातील विक्रमी योग सत्र हे या ठिकाणी पार पडले याबद्दलची ही बातमी आहे. आणि या बातमीचं महत्त्व असं आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलेलं हे योग सत्र आहे. पाहूया या बातमीच्या अनुषंगाने मुद्दे काय काय समोर येतात. तर आपला आंतरराष्ट्रीय योग दिन तारीख आहे 21 जून 2025. या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा दिवस साजरा करण्यात आला. भारतामध्ये सुद्धा हा दिवस साजरा करण्यात आला. पण आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर BR आंबेडकर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मोहाली या ठिकाणी आरोग्य कर्मचारी एकत्र आले. जवळजवळ 3003 आरोग्य कर्मचारी होते. तर यांनी एक सत्र आयोजित केलं, जे सत्र आरोग्य क्षेत्रातील सर्वाधिक मोठं योग सत्र मानलं जातं. आणि याची जी नोंद आहे ती नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवलेली आहे. त्यामुळे ही बातमी या अनुषंगाने खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. योग दिन साजरा झाला. त्या योग दिनामध्ये आरोग्य विभागाने सर्वाधिक कर्मचाऱ्यांसह मोहाली या ठिकाणी हे योग सत्र संपन्न केलं, ज्याची नोंद झाली आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये. मग पुढे असा प्रश्न येऊ शकतो की एकूण किती सदस्य आरोग्य क्षेत्रातील सहभागी होते. तर ती सुद्धा संख्या परीक्षेसाठी महत्त्वाची आहे. एकूण सहभागी 3003. याच्या आधी सुद्धा PGI चंदीगड या ठिकाणी 2024 मध्ये अशाच पद्धतीचा विक्रम झाला होता, जेव्हा 1924 सहभागी झाले होते सदस्य किंवा आपण कर्मचारी असं म्हणूयात. यावेळेला हा रेकॉर्ड सुद्धा तोडलेला आहे, कारण 3003 कर्मचारी आरोग्य क्षेत्रातील या योग सत्रासाठी हजर राहिलेले आपल्याला दिसतात. या कार्यक्रमाचं नेतृत्व केलंय एम्स मोहालीच्या संचालक प्राचार्य डॉक्टर भवनीत भारती यांनी. ठीक आहे. आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स जसा मागाशी मी उल्लेख केला, तर या प्रतिष्ठित संस्थेने हा विक्रम अधिकृतपणे मान्य केलेला आहे. तर या आठवड्यातली ही पहिली महत्त्वाची न्यूज आहे जी आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आहे. संस्था लक्षात ठेवा. सहभागी सदस्य 3003 आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर येऊयात आपण दुसऱ्या न्यूजकडे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2025. गेल्या आठवड्यामध्ये आपण याबद्दल माहिती घेतली होती. 2015 ते 2025 10 वर्षांचा योग प्रवास पूर्ण झाला. त्या निमित्तानं जागतिक शिखर परिषद भारतानं आयोजित केली. त्यामध्ये योग प्रभाव हा असा एक अहवाल सुद्धा आपण प्रकाशित केला. आणि आता आपण 11वा योग दिन साजरा करत आहोत. पण या बातमीच्या अनुषंगाने आपण योगाचं महत्त्व काय, योग दिन 21 जूनलाच का साजरा केला जातो, योगाचं प्राचीन वाङ्मयामध्ये काय महत्त्व आहे, या अनुषंगाने ही बातमी आम्ही कव्हर केली आहे. पहा, 21 जून हाच दिवस का निवडला जातो. तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात लांब दिवस म्हणजे मोठा दिवस, ज्याला उन्हाळ्यातील सूर्य संपात असं म्हटलं जातं. म्हणजे सूर्याची लंबरूप किरण पडत असतात उत्तर गोलार्धात. आणि भारताचं भौगोलिक ठिकाण हे उत्तर पूर्व गोलार्धात असल्यामुळं सर्वात मोठा भारतासाठीचा दिवस हा 21 जून आहे. शिवाय योगशास्त्रामध्ये हा दिवस आत्मभान आणि आध्यात्मिक प्रगतीचाही टप्पा मानला गेलाय. म्हणजे पहिलं भौगोलिक कारण की सर्वात मोठा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. आणि शिवाय योगशास्त्रामध्ये सुद्धा या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता या बातमीच्या अनुषंगाने आपण योग म्हणजे काय पाहणार आहोत. योग हा शब्द संस्कृत मधील युज या धातूपासून तयार झालाय. धातू म्हणजे मूळ शब्द. योग या शब्दाचा मूळ शब्द आहे युज. याचा अर्थ होतो जोडणे किंवा एकत्र आणणे. आयोग यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो, योग या शब्दाचा अर्थ काय. तर योग म्हणजे तिघांचा एकत्रित संगम, 3 महत्वाच्या घटकांची जोडणी म्हणजे योग. आणि ते 3 महत्वाचे घटक आहेत. यामधला पहिला घटक आहे शरीर, दुसरा आहे मन आणि तिसरा आहे आत्मा. या तिघांचं एकत्रीकरण ज्या एका प्रक्रियेत होतं त्या प्रक्रियेला योग असं म्हटलं गेलं. जिथं शरीर, मन आणि आत्मा या तिघांचंही एकरूपीकरण होतं, तो अनुभव म्हणजे योग. ठीक आहे. योग युज शब्द लक्षात ठेवा आणि या तिघांचं एकत्रीकरण हेही लक्षात ठेवा. पुढे येऊयात ऐतिहासिक पार्श्वभूमी.
आपल्या प्राचीन भारतामध्ये जी सिंधू किंवा हडप्पा संस्कृती म्हणून ओळखली जाते, त्या सिंधू संस्कृतीतील पुराव्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी योगासनं दिसून येतात. इथं उदाहरण दिलंय पशुपती शिक्का. तर या शिक्क्यावरती योगासनं दिसून आलेली आहेत. शिवाय वेदांमध्ये योग साधनेचा उल्लेख आढळतो. योगाला ज्यांनी अत्यंत उच्च आणि व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं ते आहेत पातंजल योगसूत्रे. आपण पतंजली याही नावानं ओळखतो. तर इसवी सन पूर्व 2रं शतक यामध्ये योगाचं तात्विक आणि शास्त्रीय स्वरूप व्यवस्थित मांडण्याचं काम पतंजली यांनी केलेलं आहे. योग हे भारतातील षड दर्शनांपैकी एक. षड म्हणजे 6 दर्शनं. ओके, आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये जी 6 दर्शनं मांडली जातात त्यापैकी सगळ्यात प्रभावी दर्शन म्हणजे योग दर्शन. उर्वरित इथं दिलेत पहा: न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन. आणि 6वं आहे ते म्हणजे योग दर्शन. ठीक आहे, तर योग दिन 21 जूनला साजरा झालाच आहे, पण त्यासोबत योग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तो शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे आणि प्राचीन वाङ्मयांमध्ये योगाबद्दलची अधिक माहिती परीक्षाभिमुख काय आहे ही सुद्धा आपण या बातमीमध्ये कव्हर केली आहे. आता पुढे येऊयात. एका भारतीय नौदलाची एक महत्वाची बातमी ती आहे INS तमळ. INS तमळ भारतीय नौदलाच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची आणि येणाऱ्या काळामध्ये भारत आत्मनिर्भर भारत या अंतर्गत आपल्या नौदलामधल्या नव्या युद्धनौका बनवणार आहे, हे लक्षात घ्या. 17A नावाची आपली उदयगिरी नावाची एक सिरीज नौदलानं सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 7 जहाजं बनवली जाणार आहेत. त्यातलं 2रं जहाज सुद्धा आता बनवलं गेलंय. तर भारतीय नौदल हे खास करून रशियाकडून मदत घेऊन किंवा अन्य देशांकडून मदत घेऊन आतापर्यंत युद्धनौका बनवत होतं. तर त्या सिरीज मधलं सगळ्यात शेवटची युद्धनौका ही INS तमळ आहे. म्हणजे INS तमळ नंतर भारत ज्या काही युद्धनौका बनवणार आहे त्या स्वदेशी बनावटीच्या बनवणार आहे. त्यामुळं परदेशी मदतीनं बनवलेली शेवटची युद्धनौका म्हणजे INS तमळ, हे लक्षात घ्या. आता याचं वैशिष्ट्य काय, तर भूमी म्हणजे जमीन आणि समुद्र या दोघांचंही लक्ष्यभेद करू शकते. म्हणजे या दोन्ही मार्गाने येणारे जे शत्रू आहेत तर त्यांचा लक्ष्यभेद करण्याचं सामर्थ्य या INS तमळ कडे आहे. या युद्धनौकेचं जलावरण कुठे झालं किंवा भारताला कुठल्या देशानं मदत केली तर रशिया, आणि रशियामधलं ठिकाण आहे कलिनिनग्राड. हे ठिकाण सुद्धा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पहा, ही भारताची शेवटची परदेशात बांधलेली युद्धनौका आहे. यानंतर सर्व युद्धनौका आत्मनिर्भर भारत या धोरणानुसार भारतातच बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे INS तमळ ही शेवटची युद्धनौका आहे. यासाठी रशियानं आपल्याला मदत केलेली आहे आणि या युद्धनौकेनंतर बनवण्यात येणाऱ्या सर्व युद्धनौका या आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या असणार आहेत. पुढे INS तमळ याची वैशिष्ट्य दिलीत. हे क्रिवाक, तुशील किंवा त्रिशूल असंही म्हणतात या श्रेणीतील स्टेल्थ मल्टीरोल फ्रिगेट असून, स्टेल्थ मल्टीरोल यातला महत्वाचा शब्द आहे स्टेल्थ. स्टेल्थ मल्टीरोड म्हणजे रडार चुकवणारे किंवा जलद हालचाल करणारे, शत्रूचा नेम चुकवणारे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीचं हे एक जहाज आहे किंवा युद्धनौका आहे. तर रशियातून मिळालेल्या अशा 8व्या युद्धनौकेची ही शेवटची आवृत्ती आहे. म्हणजे 8वी आवृत्ती म्हटलं तरी तुम्ही चालेल. लांबी आहे 125 मीटर, वजन 3900 टन. यामध्ये 26% पेक्षा जास्त भाग हा स्वदेशी बनावटीचा आहे. ही युद्धनौका ब्राह्मोस या लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राने सज्ज आहे, जी भूमी व समुद्र दोन्हीवर लक्ष भेदू शकते. ओके, तर ही युद्धनौका ब्राह्मोस या लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रानं सज्ज आहे. म्हणजे या युद्धनौकेवर जे क्षेपणास्त्र आहे त्याचं नाव आहे सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र. तर INS तमळ बद्दल लक्षात घ्या. INS तमळ शेवटची युद्धनौका. रशियाने या संदर्भात आपल्याला मदत केलेली आहे. 8व्या आवृत्तीपैकी ही शेवटची आवृत्ती आहे. 125 मीटर लांबी असलेली आणि 3900 टन इतकं त्याचं वजन असलेलं 26% स्वदेशी बनावटीचा भाग आहेच आहे. पण या युद्धनौकेवर ब्राह्मोस या लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. पुढची बातमी आहे मुंबईमध्ये अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलंय. अंदाज समित्या, राज्यघटना ज्यांना माहिती आहे त्यांना कल्पना असेल की संसदेमध्ये 3 संसदीय समित्या, खास करून वित्तीय समित्या मांडल्या जातात. यातली पहिली समिती आहे लोकलेखा समिती, दुसरी आहे लोक अंदाज समिती
आणि तिसरी आहे सार्वजनिक उपक्रम समिती। तर त्यातली जी महत्वाची समिती आहे ती आहे लोक अंदाज समिती। तर संसदेची लोक अंदाज समिती, त्यानंतर राज्यांची लोक अंदाज समिती, या लोक अंदाज समित्यांची एकत्रित परिषद ही मुंबईमध्ये भरवण्यात आलेली होती। त्यामुळे ही बातमी महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे। मग इथं काय विचारलं जाईल याचं आयोजन कुठे केलं होतं, विचारलं जाईल या परिषदेचं उद्घाटन कुणी केलंय, तर लोकसभेचे अध्यक्ष सन्माननीय ओम बिर्ला यांच्या हस्ते संसद राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन झालंय। ठिकाण आहे मुंबई। त्यामुळे हा प्रश्न वन लाइनर येऊ शकतो की अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कुठे झालं किंवा ती राष्ट्रीय परिषद कुठे झाली किंवा उद्घाटक कोण होते, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, पहा परिषदेचे ठळक मुद्दे। 2 दिवसांची ही परिषद सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि प्रशासनाची कार्यक्षमता व बचत वाढवणे यावर भर दिला जात आहे। या परिषदेत संसद व राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य सहभागी झाले आहेत। परिषदेचा विषय प्रशासनातील कार्यक्षमता व बचत सुनिश्चित करण्यासाठी अंदाज समित्यांच्या प्रभावी निरीक्षण व पुनरावलोकनाची भूमिका हा मुख्य उद्देश होता या परिषदेचा। ओके, इतर महत्वाचे घटक संसदेच्या अंदाज समितीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात आली। हा प्रश्न वन लाइनर येऊ शकतो की अंदाज समितीला खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष, हे लक्षात ठेवा। ओके, अंदाज समितीबद्दल तुम्हाला माहिती आहे, अंदाज समिती ही संसदेतील 3 मुख्य आर्थिक समित्यांपैकी एक आहे। उर्वरित 2 पैकी एक लोकलेखा समिती, दुसरी सार्वजनिक उपक्रम समिती। ही समिती लोकसभेच्या 30 सदस्यांपासून बनलेली आहे आणि या समितीचं महत्वाचं काम काय, तर खर्चामध्ये, सरकारी खर्चामध्ये बचत कशी होईल ते सरकारला सुचवणे, त्याची शिफारस करणे। ठीक आहे, या बातमीच्या अनुषंगाने महत्वाचं काय आहे की ही परिषद कोणासाठी आहे, ही परिषद संसदेची लोक अंदाज समिती 28 राज्य आणि 3 ठिकाणी DJP दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी या ठिकाणी असलेली विधानसभा, या विधानसभेतील जी अंदाज समिती आहे त्या समितीसाठीची ही एक राष्ट्रीय स्वरूपाची परिषद आहे, ज्या परिषदेचं उद्घाटन केलंय ओम बिर्ला यांनी आणि ही परिषद झालेली आहे मुंबई या ठिकाणी। ठीक आहे, परीक्षाभिमुख इतकी माहिती या संबंधात पुरेशी आहे। यामध्ये आणखीन एक मुद्दा विचारला जाऊ शकतो की या समितीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या चालू घडामोडीवर आधारित इंडियन पॉलिटीमध्ये सुद्धा या समितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे थेट चालू घडामोडीमध्ये प्रश्न न विचारता हा प्रश्न तुम्हाला इंडियन पॉलिटीशी संबंधित विचारला जाऊ शकतो। त्यामुळे या 3ही मुख्य समित्या ज्या आहेत त्या येणाऱ्या परीक्षांसाठी व्यवस्थित तयार करून परीक्षेला सामोरं जाऊयात। पुढं GBU 57 बंकर बस्टर बॉम्ब। सध्या इस्रायल आणि इराण हा जो संघर्ष चालू आहे, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणमध्ये एक बॉम्ब हल्ला केलेला आहे। त्या बॉम्बला आपण बंकर बस्टर बॉम्ब या नावाने ओळखतो। तर हा अणुबॉम्ब नाही, तर एका विमानातून हे बंकर बस्टर बॉम्ब जमिनीवर सोडले जातात। याचं वैशिष्ट्य असं आहे की हे बॉम्ब जमिनीत खोल जातं, अगदी 200-250 फूट खोल जातं आणि त्यानंतर त्याचा स्फोट होतो। त्यामुळं या बॉम्बचा आतापर्यंत एकूण आंतरराष्ट्रीय परिघाचा विचार केला तर पहिल्यांदा अशा पद्धतीचे बॉम्ब हे अमेरिकेनं वापरलेले आहेत। त्यामुळे यावर आधारित प्रश्न हा येणाऱ्या परीक्षांसाठी महत्त्वाचा असेल। पाहूयात बातमी। अमेरिकेतील वायुसेनेने अलीकडे इराणमधील अणु ऊर्जा प्रकल्पांवर मोठा हवाई हल्ला केला। आता ही पण पार्श्वभूमी लक्षात घ्या की बंकर बस्टर बॉम्ब जे आहेत त्यांचा वापर का करण्यात आला, कारण इराणमध्ये अणुऊर्जा प्रकल्प जे आहेत जिथं अणुबॉम्ब बनवला जातो अशी शंका आहे अमेरिका इस्रायल यांना, तर ती सगळी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी असा बॉम्ब वर्षाव केला गेलाय। तर या कारवाईत GBU 57 याला MOP असंही म्हणतात, मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर या नावाचा बंकर बस्टर जो बॉम्ब आहे तो बॉम्ब प्रत्यक्षात पहिल्यांदाच युद्धात वापरण्यात आलेला आहे। तर यासाठी जे विमान वापरलेलं आहे ते विमान आहे B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स या नावाचं हे विमान आहे। तुम्ही या चित्रामध्ये सुद्धा पाहू शकता हे विमान आहे आणि या विमानातून निघालेलं हे बंकर बस्टर बॉम्ब आहे। लक्षात आलं? तर हे बॉम्ब इराणच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या आणि जमिनी खाली असलेल्या अणुऊर्जा केंद्रांवर जाऊन पडलं। त्यामुळे ही 3 केंद्र कुठले आहेत ज्या केंद्रावर बंकर बस्टर बॉम्ब हल्ला झालाय ते आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिला आहे फोर्डो, दुसरा आहे नतांझ आणि तिसरा आहे इस्फहान। इराणमधली ही 3 ठिकाणं आहेत।
या 3 ठिकाणी अशा पद्धतीचा बॉम्ब हल्ला झालेला आहे. पुढे येऊयात या बातमीमध्ये GBU 57 याबद्दलची माहिती. बंकर बस्टर बॉम्ब जो बंकर किंवा जमिनीखाली संरचना उद्ध्वस्त करण्यासाठी वापरला जातो. हा अणुबॉम्ब नाही, पण सर्वात शक्तिशाली पारंपरिक बॉम्बपैकी एक आहे. ज्याचं वजन आहे 13.6 टन, आकार आहे 20.5 फूट, व्यास आहे 31.5 इंच आणि मारक क्षमता आहे 60 मीटर, सुमारे 200 फूट जमिनीखाली शिरून स्फोट होणारा हा बॉम्ब आहे. आता इराण मधली ही जी 3 ठिकाणं आहेत ती 3 ठिकाणं सुद्धा महत्वाची आहेत. मगाशी याचा उल्लेख केलाच आपण. फक्त नावं लक्षात ठेवा. फोर्डो, त्यानंतर नतांझ आणि त्यानंतर इस्फहान. या 3 ठिकाणी अमेरिकेने अशा पद्धतीनं बंकर बस्टर बॉम्ब हे अणुऊर्जा केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलेत. आतापर्यंत अमेरिकेने अशा पद्धतीचे बॉम्ब पहिल्यांदा वापरलेत. जगामध्ये याचा वापर करणारी पहिली अमेरिकाच आहे, हे लक्षात ठेवा. आणि इराणमध्ये 3 केंद्रांवर अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे. पुढची बातमी आहे बालमजुरी विरोधातली. भारतामध्ये बालमजुरी विरोधात कारवाई JRC इथं दिलंय, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन यांचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. पाहूया या अहवालातली माहिती काय. तर या अहवालानुसार 250हून अधिक स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आणि या संस्थांनी सर्वे करून एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये 2024 ते 25 मध्ये भारतभर मोठ्या प्रमाणात बालमजुरी विरोधात काही बचाव कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत, त्याबद्दलचा हा अहवाल आहे. ओके. आणि या अहवालामध्ये त्यांनी 3 राज्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यातलं पहिलं राज्य आहे तेलंगणा, दुसरं आहे बिहार आणि तिसरं आहे राजस्थान. तर बालमजुरी विरोधामध्ये सर्वाधिक कारवाई करणारं पहिलं राज्य तेलंगणा आहे, दुसरं बिहार आहे, तिसरं राजस्थान आहे. वन लाइनरला हा प्रश्न येऊ शकतो, पर्यायात्मक हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ही 3ही राज्य लक्षात ठेवा. 2024-25 मध्ये बाल मजुरी विरोधामध्ये कारवाई करणाऱ्या राज्यांमध्ये पहिलं राज्य आहे तेलंगणा, दुसरं आहे बिहार आणि तिसरं आहे राजस्थान. ओके. जरा हा अहवाल थोडा परीक्षाभिमुख आपण बघूयात. 3 राज्यांचा उल्लेख केलाच आहे. तर या 3 राज्यांमध्ये किती बचाव कार्य झालेले आहेत. सर्वाधिक बचाव कार्यात आघाडीवर असलेली राज्य यामध्ये तेलंगणा आहे, 11,063 मुलं. इतक्या मुलांची सुटका तेलंगणा राज्यानं केली आहे, त्यामुळे कौतुकास्पद. नंबर 2 बिहार 3,974, नंबर 3 राजस्थान 3,847, अन्य राज्य UP केंद्रशासित प्रदेश दिल्ली. ओके. यामध्ये या 3 राज्यांनी निर्णायक काम केलेलं आपल्याला दिसतं. पुढे पहा. 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने बचाव मोहिमा राबवण्यात आल्या. एकूण 38,889 बचाव मोहिमा पार पडल्या. 38,388 FIR नोंदवण्यात आल्या. अटक सत्र 5,809 झाली. यातील 85% जे अटक आहे ते केवळ बाल मजुरीशी संबंधित आहे. ओके. कलम आपलं 24 भारतीय राज्यघटनेतील जे कलम कारखाने, खाणी इत्यादी ठिकाणी, त्यातला इत्यादी हा शब्द महत्वाचा आहे. या ठिकाणी बाल कामगारांना आपण कामासाठी ठेवू शकत नाही. असं असतानाही जर इतकी अटक सत्र होत असतील, इतके बचाव मोहिमांमध्ये मुलं सापडत असतील, तर ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. पण या बचाव कार्यामध्ये आघाडी घेणारी 3 महत्वाची राज्य म्हणून आपल्याला तेलंगणा, बिहार आणि राजस्थान या 3 राज्यांचा अत्यंत कौतुकाने उल्लेख करावा लागेल. ठीक आहे. आता परीक्षेला यातल्या येणाऱ्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत. गोष्टी याच आहेत की खालीलपैकी कोणत्या राज्याने 2024-25 वर्षामध्ये सर्वाधिक बाल कामगार विरोधी बचाव कार्य केलेलं आहे. तर त्यातलं राज्य तेलंगणा. विधानात्मक आला बिहार, राजस्थान लक्षात ठेवूयात. पुढं नव्या नावाचा एक उपक्रम जो खास मुलींसाठी आहे, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि आयोग नेहमी अशा योजना किंवा उपक्रमांवर प्रश्न हा विचारतोस. ओके. तर भारत सरकारने 24 जून 2025 रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी नव्या नावाची एक स्कीम चालू केली. ओके. तर हा जो उपक्रम आहे हा विकसित भारत @2047, कारण 2047 मध्ये भारताला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या उपक्रमाअंतर्गत नव्या नावाचा उपक्रम स्त्री सशक्तीकरण व महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या उद्दिष्टांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम एकतर महिला आणि बाल विकास मंत्रालय
अर्थात हे मंत्रालय असणारच आहे. आणि नंबर 2 कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, हे आपोआप लक्षात राहील. कारण नव्या नावाचा जो उपक्रम आहे तो 16 ते 18 वयातील किशोरवयीन गटातील खास मुलींसाठी त्यांचा कौशल्य विकास व्हावा यासाठी आहे. त्यामुळे दोन्ही मंत्रालयांनी एकत्रित येऊन हा प्रोग्राम रन करायचा ठरवलेला आहे. पुढे पहा, नव्या हा 16 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी असलेला एक प्रायोगिक कार्यक्रम आहे. काय होणार आहे या कार्यक्रमांमध्ये, तर किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासंदर्भातला हा कार्यक्रम आहे. मुलींना परंपरेबाहेरील क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, लैंगिक भूमिकांबाबतचे पूर्वग्रह दूर करणे आणि आर्थिक स्वावलंबनास प्रोत्साहन देणे हा मुख्य हेतू आहे. या प्रशिक्षणामुळे मुलींना आत्मविश्वास, करिअरसाठी तयारी आणि नोकरी मिळवण्याची क्षमता यामध्ये वाढ होईल. या उपक्रमाचं उद्दिष्ट एकूण 19 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महत्वाकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांवर भर दिला जाणार आहे. ओके, बातमीचा तपशील आपण पाहिला, पण या बातमीचं परीक्षाभिमुख महत्व काय, तर पहिल्यांदा तुम्हाला नव्या म्हणजे काय विचारलं जाईल. NAVYA इथं त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. सरकारने ही योजना कुठे चालू केली आहे, तर यूपी मध्ये सोनभद्र या ठिकाणी चालू केली आहे. हा उपक्रम कशा अंतर्गत, तर विकसित भारत @2047 या अंतर्गत तो सुरू झालेला आहे. कुणी चालू केलाय, तर महिला आणि बाल विकास मंत्रालय सोबत कुठलं मंत्रालय आहे, कौशल्य विकास आणि उद्योजकता. आणि ही योजना खास कोणासाठी आहे, तर 16 ते 18 म्हणजे 10वी उत्तीर्ण मुलींना व्यावसायिक शिक्षण देणं, कौशल्य विकास त्यांचा करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. अन्य हेतू सुद्धा आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, तर या कार्यक्रमाने सर्वाधिक टार्गेट कोणावर केलं असेल, तर ते ईशान्येतील राज्यांवर केलंय. इथं म्हटलंय जवळजवळ 19 राज्यांतील 27 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. ठीक आहे, परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची योजना म्हणा किंवा उपक्रम म्हणा, नव्या लक्षात ठेवा, आगामी परीक्षेला येऊ शकतं. आता पुढचा मुद्दा आहे इराणने अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याचा. मगाशी आपण न्यूज मध्ये पाहिलं की अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्ब हल्ला हा इराणवरती केला आणि इराणची 3 अणुऊर्जा केंद्र जी आहेत ती उद्ध्वस्त अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बमुळे झालं. त्यामुळे आता इराणने सुद्धा प्रत्युत्तर द्यायचं ठरवलंय. तर इराणने कतार आणि इराक मधील 2 ठिकाणं लक्षात ठेवा, कतार आणि इराक मधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहेत. खरं तर अमेरिकेनं हा हल्ला झाला आणि या हल्ल्यामुळे आमचं नुकसान झालं अजूनही ते स्वीकारलेलं नाही, पण तरीही हा हल्ला इराणने आपल्यावर केलेल्या हल्ल्याचा किंवा आपल्या सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून अमेरिकेला दिलेलं हे सगळ्यात महत्वाचं प्रत्युत्तर आहे. पहा, इराणने 2 महत्वाच्या अमेरिकी लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यातला पहिला इराक मधला आहे, दुसरा कतार मधला आहे. कतारमध्ये अल उदईद लष्करी तळ कतार आणि इराकमध्ये ऐन अल असद तळ, या दोन्ही ठिकाणी अमेरिकेचा तळ आहे, लष्करी तळ. हे लक्षात ठेवा. अमेरिका आहे कुठे, अमेरिका खंडामध्ये आहे, तेही उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे, बरोबर आहे. आणि हे सगळे जे देश आहेत इस्रायल, इराण, हे आहेत आशियाई देश. आशियामध्ये सुद्धा पश्चिम आशियाई देश ज्यांना आपण अरब कंट्री असं म्हणतो. म्हणजे कतार असेल किंवा इराक असेल, या ठिकाणी अमेरिका लष्करी तळ निर्माण करते आणि पश्चिम आशियाई देशांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. हे प्रभावीपणे या मुद्द्यांनी समोर आलेलं आहे. तर या दोन्ही ठिकाणी इराणने अणुबॉम्ब टाकलेले आहेत आणि ही दोन्ही ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आता याबाबतची प्रतिक्रिया पहा. पहिली प्रतिक्रिया इराणची अधिकृत प्रतिक्रिया. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स यांनी सांगितले की हे क्षेपणास्त्र हल्ले इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या आदेशानुसार करण्यात आलेले आहेत, म्हणजे इराणनं याची जबाबदारी घेतलेली आहे. नंबर 2, अमेरिकेने इराणच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेचा भंग केला म्हणून ही कारवाई केल्याचे इराणने स्पष्ट केलंय. परिणाम, कतार आणि इराक. कतार, सर्व क्षेपणास्त्र अचूकपणे अडवण्यात आली, कोणतीही जीवितहानी किंवा जखम झाल्याचे वृत्त नाही. इराक, नुकसान किंवा जखमींची माहिती अद्याप स्पष्ट नाही. पुढे कतारचा प्रतिसाद. काही काळासाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले जेणेकरून नागरिकांचे प्राण सुरक्षित राहावेत. दोहा शहरात स्फोटांमुळे खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या.
अमेरिकन दूतावास दोहा या ठिकाणी असलेला अमेरिकन दूतावास येथून अमेरिकन नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले. धोरणात्मक महत्व काय आहे या दोन ठिकाणांचं, काय साध्य झालं इराणचं या दोन ठिकाणी हल्ला करून. आपण पाहू शकता स्क्रीनवर की अल उदईद लष्करी तर कतार, सुमारे 10,000 अमेरिकी सैनिक त्या ठिकाणी आहेत. अमेरिका मध्य पूर्वेत करत असलेल्या सेंट्रल कमांडचं मुख्यालय सुद्धा याच ठिकाणी आहे. मुख्यालय असल्यामुळे हे ठिकाण महत्वाचं. त्यानंतर ऐन अल असद तळ इराक या भागातील अमेरिकेचा एक मोठा लष्करी तळ इथं आहे. 2020 मध्ये जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर इराणने याच तळावर हल्ला केला होता. पुन्हा हल्ला इथं करण्यात आलेला आहे. हे दोन्ही लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने इराणने हल्ला केलेला आहे आणि ही महत्वाची न्यूज आहे यासाठी. कळतंय? म्हणजे जसा अमेरिकेने हल्ला केला तसा प्रति हल्ला इराणने केलाय दोन ठिकाणी, कतार इराक दोन्ही ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवा. अल उदईद लष्करी तळ, ऐन अल असद तळ. ओके, ही बातमी महत्वाची आंतरराष्ट्रीय. पुढच्या बातमीकडे येऊयात आपण. एक व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र प्रकल्प आहे राजस्थान मधील, ज्याचं नाव आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प. तर ही बातमी व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने नाही, तर त्या व्याघ्र प्रकल्पाच्या अधिवास क्षेत्रामध्ये जवळजवळ 50हून अधिक मार्बल आणि डोलोमाइट खाणी बंद करण्यात आल्या होत्या, त्या पुन्हा चालू कराव्यात यासाठीची ही बातमी आहे. पाहूयात या बातमीचं स्वरूप कसं आहे. पहिल्यांदा सरिस्का व्याघ्र प्रकल्प हे कुठल्या राज्यात आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. राज्य आहे राजस्थान, हे लक्षात ठेवा. तर या व्याघ्र प्रकल्पाच्या दरम्यान पूर्वी बंद करण्यात आलेल्या 50हून अधिक मार्बल आणि डोलोमाइट खाणी पुन्हा सुरू कराव्यात असा सध्या प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या खाणी सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेच्या खूप जवळ होत्या, म्हणून त्या बंद करण्यात आल्या होत्या. सध्या हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्या केंद्रीय सशक्त समिती यांच्याकडून परीक्षणाधीन आहे. सध्या त्यावर परीक्षण चालू आहे. नेक्स्ट, सरिस्का व्याघ्र प्रकल्पाविषयी माहिती चर्चेत आहे म्हणून हा व्याघ्र प्रकल्प विचारला जाईल. तर सरिस्का व्याघ्र प्रकल्प राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात आहे. आपल्याला महत्वाचं राज्य आहे. खडकाळ अरवली पर्वत रांगेमध्ये ते वसलेलं आहे. याला 1955 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. नंतर 1978 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र प्रकल्पाचा सुद्धा दर्जा मिळालेला आहे. सुरुवातीला हे होतं राज्य अभयारण्य, नंतर याला प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र प्रकल्पाचा सुद्धा दर्जा मिळालेला आहे. सध्या फक्त हे व्याघ्र प्रकल्प चर्चेत आहे. त्यामुळं सरिस्का व्याघ्र प्रकल्पावर भारतीय भूगोलाच्या अनुषंगाने तुमच्या समोर प्रश्न ठेवला जाऊ शकतो. पुढची बातमी. भारत पहिल्यांदाच ग्लोबल SDG इंडेक्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स या इंडेक्स मध्ये टॉप 100 मध्ये भारताचा समावेश झालेला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणजे एका बाजूला आपण विकास करतोय, पण त्या विकासाला शाश्वत विकासाची बाजू असली पाहिजे. म्हणजे पर्यावरण आणि निसर्गाची हानी करून जर माणूस विकास साधत असेल तर तो विकास अल्पकाळ ठरणार आहे. हे आता हळूहळू सिद्ध होत आहे. आपल्या या आजच्या धावत्या जगामध्ये, आजच्या या तंत्रज्ञानात्मक जगामध्ये, आजच्या या अत्यंत धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जगामध्ये आपल्याला तांत्रिक यश मिळवता आलं, पण पर्यावरण आणि निसर्गाच्या बाबतीत मात्र आपला मानव आणि आपण सगळेच जण अपयशी ठरत चाललेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये विकास हवा आहे आपल्याला, पण तो विकास शाश्वत विकास हवाय. आणि शाश्वत विकास या संकल्पनेमध्ये पर्यावरणाची हानी न करता किंवा कमीत कमी हानी होईल याची दक्षता घेऊन विकास साधन अपेक्षित आहे. आणि या यादीमध्ये कधी नव्हे ते भारत जागतिक रिपोर्टमध्ये पहिल्या 100 देशांमध्ये आलेला आहे. आणि सध्या भारताचा क्रमांक या यादीत आहे 99वा क्रमांक. पहा, 2025च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टनुसार भारताने पहिल्यांदाच टॉप 100 या देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. जवळजवळ 167 देशांपैकी 99वं स्थान हे भारताचं आहे. 2024 मध्ये भारताचा क्रमांक होता 109. त्यामुळे ही सुधारणा एका वर्षात झालेली ही सुधारणा आपण पाहू शकतो. त्यामुळे भारत अलीकडे शाश्वत विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे, हे या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहता येईल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो. कोणाकडून जाहीर केला जातो तर युनोकडून. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क SDSN यांच्यातर्फे हा रिपोर्ट जाहीर केला जातो. 2015 मध्ये स्वीकारलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या
17 शाश्वत विकास उद्दिष्टांत. आता ही 17 शाश्वत उद्दिष्ट आहेत ज्यांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं मानलं जातं. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता किंवा इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये हे गोल्स दिलेले आहेत. एकूण किती गोल्स आहेत, किती उद्दिष्ट आहेत या अंतर्गत 17. तर 17 शाश्वत विकास उद्दिष्टांप्रती सदस्य राष्ट्रांनी केलेल्या प्रगतीचं मूल्यमापन केलं जातं. 100 गुण म्हणजे सर्व SDG उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत असं मानलं जातं. प्रसिद्ध अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. भारताचा जो स्कोर आहे तो स्कोर आहे 100 पैकी 67, जो सुधारत आहे. 2024 मध्ये 109वा क्रमांक, 2023 112वा क्रमांक, 2022 121वा क्रमांक आणि 2025 मध्ये मिळालेला क्रमांक आहे 99वा. त्यामुळे हळूहळू भारत एक विकसित अवस्था प्राप्त करतो आहे शाश्वत विकासाच्या पातळीवर. पुढे बघूया यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे देश कुठले कुठले आहेत. तर या अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणारा देश आहे फिनलँड, नंबर 2 आहे स्वीडन, नंबर 3 आहे डेन्मार्क. तर या तीनही देशांचं विशेष कौतुक, कारण शाश्वत विकासाच्या पातळीवर हे आघाडीवरती आहेत. पण त्याहीपेक्षा कौतुक युरोपियन देशांचं, कारण पहिल्या 20 देशांमध्ये 19 देश युरोपियन आहेत. त्यामुळे युरोप हा किती प्रगत आणि का प्रगत आहे हे या उद्दिष्टांवरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. भारताची तुलना थोडी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या देशांशी आपण करूयात. चीनचा क्रमांक 49, अमेरिकेचा क्रमांक आहे 44वा. अमेरिका मी मान्य करू शकतो कारण मुळात लोकसंख्या कमी आहे, पण चीन भारतानंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, पण शाश्वत विकासाच्या बाबतीत चीन 49व्या क्रमांकावरती आहे, हे लक्षात घ्या. भारताच्या शेजारील देश भूतान 76, नेपाळ 85, श्रीलंका 93, मालदीव 53, बांगलादेश 114. ओके. आणि ज्याचं नाव ही घेऊ नये असा देश म्हणजे पाकिस्तान 140वा. जेव्हा जेव्हा अशा याद्या येतात त्यावेळेला प्रत्येक भारतीय भारताचा क्रमांक तर पाहतो, पण सोबत या देशाचा क्रमांक पाहायला विसरत नाही. 140व्या क्रमांकावरती आपलं शत्रू देश आहे पाकिस्तान, हे लक्षात असू द्या. पुढे भारतामध्ये इगोवी हे वजन कमी करण्यासाठीचं औषध सुरू करण्यात आलेलं आहे. आता हे औषध मुळात तयार झालं डेन्मार्क या ठिकाणी. औषध कंपनी आहे नोवो नॉर्डिस्क, डेन्मार्क या ठिकाणी हे औषध तयार झालं आणि भारतामध्ये हे औषध आता सुरू झालेलं आहे खास भारतीयांसाठी. ओके. तर हे औषध इंजेक्शन स्वरूपामध्ये आहे. त्याची किंमत सुद्धा भारतामध्ये सध्या जास्त आहे. आठवड्यातून एकदा हे इंजेक्शन उपलब्ध आहे आपल्या भारतीयांसाठी. पहा ही बातमी कशी आहे. तर डेन्मार्क मधील औषध कंपनीने नोवो नॉर्डिक्स या औषध कंपनीने इगोवी या वजन कमी करणाऱ्या औषधाची भारतात सुरुवात केली. हे औषध आधीच अमेरिकेसह पश्चिमी देशांमध्ये खूप यशस्वी ठरले असून भारतात विशेष किमतीसह आणि आठवड्यातून एकदा टोचाईच्या इंजेक्शनद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाहूया इगोवी बद्दल माहिती. थोडंसं परीक्षाभिमुख. एकतर सक्रिय घटक कुठले हे तुम्हाला विचारले जातील. सेमाग्लुटाइड हे GLP-1 रिसेप्टर आगोनिस्ट या प्रकारातलं औषध आहे. थोडीशी वैद्यकीय संकल्पना आहे, समजून घ्या. त्यानंतर कार्यक्षमतेची पद्धत जी आहे ती, हे औषध शरीरातील GLP ग्लुकागॉन सारखा पेप्टाइड 1 या नैसर्गिक हार्मोन सारखं काम करतं. ही पण संकल्पना थोडीशी वैज्ञानिक आहे. आपल्या भाषेत जर आपण पाहायचं झालं तर रक्तातील साखर नियंत्रित करणारं हे औषध आहे. पोट रिकामं होण्याचा वेग कमी करणारं हे औषध आहे. भूक कमी करणारं हे औषध आहे. आता हे जे औषध किंवा हे जे इंजेक्शन आहे ते घेण्याची पद्धत, आठवड्यातून एकदा पेन डिव्हाइसच्या सहाय्याने त्वचेखाली हे इंजेक्शन घेतलं जातं. डोस दर आठवड्याला 0.25 मिलीग्राम ते 2.4 मिलीग्राम पर्यंत. कोणासाठी हे औषध आहे? मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा असलेले रुग्ण आणि लठ्ठपणासोबत दुसऱ्या आजारांनी म्हणजे जसे डायबिटीस, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचं असंतुलन यांसाठी जे आजारी आहेत किंवा या कारणाने जे आजारी आहेत त्यांना हे औषध मिळावं यासाठी भारत सरकारने या औषधाला मान्यता दिलेली आहे. पण हे औषध महाग आहे. पहा, प्रारंभिक किंमत डोसनुसार जर तुम्ही 0.25, 0.5, 1 मिलीग्राम साठी तर 17,345 प्रति महिना मोजावे लागतील. आणि या किमती जसजसं इकडं डोस वाढत जाईल
तसं प्रति महिना 26,015 रुपयांपर्यंतची ही किंमत आहे. ओके, माझ्या दृष्टीनं वन लाइनरचा हा प्रश्न येऊ शकतो. भारतामध्ये वजन कमी करण्यासाठी कुठल्या औषधाला परवानगी देण्यात आलेली आहे? औषधाचं नाव लक्षात ठेवा, इगोवी. आणि हे कोणत्या देशात तयार झालेलं आहे? तर डेन्मार्कमध्ये हे तयार झालेलं आहे. पुढची बातमी आहे शक्तीपीठ महामार्ग, जो सध्या खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधाचं कारण बनलेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शक्तीपीठ एक्सप्रेसवे या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? हे महामार्ग कुठून कुठेपर्यंत आहे? तर लक्षात घ्या, वर्धा जिल्ह्यातील पवनार इथून ते गोवा सीमेजवळील पाटरादेवी जवळजवळ 12 जिल्हे कव्हर करत जाणार आहे. आणि या 12 जिल्ह्यांमध्ये 802 किलोमीटरचा म्हणजे इतकं अंतर आहे या महामार्गाचं. त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला जिथून हा रस्ता जातोय तिथल्या शेतकऱ्यांचा याला विरोध होतोय आणि विरोधाचं चित्र सध्या या टप्प्यामध्ये सर्वाधिक आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये, जवळजवळ शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटर इतक्या अंतराचा आहे. अंतर महत्वाचं आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. मार्ग विदर्भातील पूर्व भाग म्हणजे वर्धा, कोकणातील पश्चिम भाग एकमेकांशी जोडला जाईल. यामुळे महाराष्ट्रात पूर्व पश्चिम दळणवळण अधिक सुलभ होईल असं सरकारचं म्हणणं आहे. धार्मिक पर्यटनामध्ये 18 शक्तीपीठ म्हणजे महत्वाची धार्मिक ठिकाणं याद्वारे जोडली जाणार आहेत आणि महाराष्ट्र व गोवा दोन्ही राज्यातील धार्मिक पर्यटन वाढणार आहे असं सरकारचं मत आहे. वेळेची सुद्धा बचत होणार आहे. सध्या नागपूर ते गोवा हे अंतर 18 तासांमध्ये पार केलं जातं, सध्या ते 8 तासांवर येऊ शकतं असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे. अंमलबजावणी संस्था, या प्रकल्पाची अंमलबजावणी कोणी करणार आहे? तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याद्वारे हा शक्तीपीठ महामार्ग बनवला जाणार आहे. याचा खर्च तुम्हाला विचारला जाईल 84,000 कोटी IMP. जिल्हे विचारले जातील 12 जिल्हे. किलोमीटर विचारलं जाईल 802 किलोमीटर. ठिकाण वर्धा पासून पाटरादेवी गोवा. तर ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं सुद्धा लक्षात ठेवा. सोबत एकूण अंदाजित खर्च 84,000 कोटी. शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी भूसंपादन केल्या जाणार आहे त्या जमिनींचं, तर त्यासाठी हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याद्वारे जवळजवळ 12,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारलं जाणार आहे. ओके, सध्या या शक्तीपीठ महामार्गाबद्दल वाद चालू आहे. वादाचं कारण 1 शेतकरी वर्गाचा तीव्र विरोध आणि नंबर 2 पर्यावरण आणि सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. म्हणून या 2 मुद्द्यांमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला अधिक विरोध चालू आहे. ओके, जसं समृद्धी महामार्गांवर प्रश्न आला होता तसा शक्तीपीठ महामार्गावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कुठून कुठेपर्यंत, किती जिल्ह्यांना जोडला जाणार आहे किंवा किती किलोमीटरचं अंतर पार करणार आहे, किती हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे. 84,000 कोटींचा निधी हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. पुढची बातमी आहे अँटी डम्पिंग शुल्काबद्दल आणि ही बातमी आहे थेट चीनने भारतामध्ये वस्तू विक्री व्हावी यासाठी एक डम्पिंग केलेलं आहे त्यांच्या 6 उत्पादनांचं. तर भारतानं त्या डम्पिंगवर अँटी डम्पिंग शुल्क म्हणजे टॅक्स आकारलेला आहे. आता पहिला मुद्दा हा आहे की डम्पिंग म्हणजे काय? डम्पिंग म्हणजे एखादा देश दुसऱ्या देशामध्ये वस्तू विकत असताना त्या वस्तूंच्या किमती कमी करतो, याला म्हणतात डम्पिंग. यामुळे होतं काय, म्हणजे एक उदाहरण लक्षात घ्या. जर भारतामध्ये काही उद्योग आहेत, त्या उद्योगामधून एक पेन तयार होतोय, त्या पेनची विक्री किंमत, भारतीय पेनची विक्री किंमत 10 रुपये आहे. अमेरिका सुद्धा त्याच पद्धतीचा पेन निर्माण करतोय, पण अमेरिकन सरकारनं डम्पिंग केलं म्हणजे त्या पेनाची रक्कम आहे ती रक्कम भारतासाठी कमी केली आणि भारतात तो पेन आता ते 5 रुपयांना विकणार आहेत. यामुळे होणार काय आहे, भारतात तयार होणारा पेन 10 रुपयाला विकला जाईल आणि चीनचा पेन भारतात 5 रुपयाला विकला जाईल. यामुळे भारतीय उद्योगांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून सरकार काय करतं, अँटी डम्पिंग शुल्क आकारतं. म्हणजे चीन भारतामध्ये 5 रुपये दरानं पेन विकणार, पण त्यावर 5 रुपयाचा शुल्क त्यांना द्यावं लागणार. म्हणजे चीनच्या पेनची किंमत सुद्धा 10 रुपये होणार आहे. याला म्हणतात अँटी डम्पिंग. ओके, आणि सध्या भारताने चीनच्या एकूण 6 उत्पादनांवर अँटी डम्पिंग शुल्क लावलेलं आहे. पाहूयात ही बातमी. भारताने जून 2025 मध्ये चीनमधून आयात होणाऱ्या 6 उत्पादनांवर अँटी डम्पिंग शुल्क लावले आहे.
या कारवाई मागचा उद्देश म्हणजे भारतीय उद्योगांना अनैतिक दरातील स्पर्धेपासून संरक्षण देणे आणि चीनी निर्यातदारांकडून होणारे डम्पिंग थांबवणे. डम्पिंग म्हणजे काय? डम्पिंग ही एक आंतरराष्ट्रीय व्यापाराची पद्धत आहे जिथे दुसरा देश दुसऱ्या देशात स्वतःच्या देशातील किमतीपेक्षा खूपच कमी दराने वस्तू विकतो. अशा प्रकारची विक्री अन्यायकारक मानली जाते कारण ती स्थानिक उद्योगांची स्पर्धा बिघडवते आणि बाजारात काय निर्माण करते? असंतुलन निर्माण करते. आता येऊयात मुद्दा अँटी डम्पिंग शुल्काकडे. अँटी डम्पिंग शुल्क म्हणजे काय? अँटी डम्पिंग शुल्क हे एक संरक्षणात्मक शुल्क असतं जे आयात केलेल्या वस्तूंवर लावलं जातं. हे शुल्क डम्पिंगमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई करण्यासाठी वापरलं जातं. मगाशी मी हे मुद्दे तुम्हाला भारत आणि चीन या दोघांचं उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं आहे. ओके, तर भारताने किती चीन कंपन्यांवर अशा पद्धतीने अँटी डम्पिंग शुल्क आकारलेलं आहे? एकूण 6 कंपन्या. कळतंय तुम्हाला डम्पिंग म्हणजे काय विचारलं जाईल, अँटी डम्पिंग म्हणजे काय विचारलं जाईल, किती कंपन्यांवर हे आकारलं हे सुद्धा विचारलं जाईल. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे. पुढे आहे शुभांशु शुक्ला. एक अत्यंत महत्वाची बातमी. 41 वर्षानंतर भारताला अत्यंत अभिमान वाटावा, भारताचा स्वाभिमान जागृत व्हावा अशा पद्धतीची बातमी. कारण राकेश शर्मा यांच्या नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये 14 दिवस थांबून भारताचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं असे भारतीय अंतराळवीर, त्यांचं नाव लक्षात ठेवा. येणाऱ्या सरळ सेवा सकट अन्य सर्व परीक्षांना हे नाव विचारलं जाईल. शुभांशु शुक्ला. तर यांनी जी अंतराळ मोहीम केलेली आहे त्याचं नाव आहे ॲक्सिओम 4. लक्षात आलं का? तर ही जी मोहीम आहे ही मोहीम अमेरिका पुरस्कृत होती. तर असा विक्रम करणारे हे पहिले भारतीय ठरलेले आहेत. याच्या आधीच रशिया सोबतचा असलेला तो अंतराळ यानाचा प्रवास राकेश शर्मा यांनी 41 वर्षापूर्वी केला होता. त्यामुळे तो सुद्धा संदर्भ या बातमीला आहेच आहे. या ऐतिहासिक उड्डाणानंतर शुक्ला यांनी सांगितले की ही केवळ माझी वैयक्तिक यात्रा नसून भारताच्या मानवी अंतराळ मोहीम, ही केवळ अंतराळ मोहीम नाही, मानवी अंतराळ मोहिमेच्या युगाची सुरुवात आहे. कारण 2027 मध्ये आपला भारत म्हणजे इस्रो ही एक गगनयान नावाची मोहीम यशस्वी करणार आहे. या मोहिमेसाठी सन्माननीय शुभांशु शुक्ला यांचा हा जो अनुभव आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये राहण्याचा किंवा या सगळ्याच प्रोग्राममध्ये मिशन पायलट म्हणून काम करण्याचा, तो निश्चितपणे इस्रोला गगनयान मोहिमेसाठी फायद्याचा ठरणार आहे. हे लक्षात घेऊयात. मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये. या मोहिमेचं नाव आहे ॲक्सिओम 4. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक. महत्व. पहिल्यांदा भारतीय अंतराळवीर एका व्यावसायिक ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेचा भाग झाले. तेही फक्त प्रवासी म्हणून नव्हे तर इस्रोच्या संपूर्ण सहभागासह. भारतीय सहभाग. इस्रोच्या या मोहिमेच्या नियोजन व अंमलबजावणीत सहभागीदार म्हणून इस्रो काम करत होतं. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून या मोहिमेच्या ऑपरेशन्स व अडचणींवर काम करत होते. भारतासाठी या मोहिमेचं महत्व काय आहे? ॲक्सिओम 4चं पहिलं महत्व, इस्रोसाठी नव्या पर्वाची सुरुवात. कारण इस्रो या ॲक्सिओम 4 सोबत होतं त्यामुळे त्या अनुभवाचा फायदा होईल. नंबर 2, गगनयान मोहिमेला पाठबळ मिळणार आहे. भारताचं गगनयान कधी? 2027. भारताची धोरणात्मक क्षमता. मानवी अंतराळ मोहीम ही एक महत्वाची सामरिक संपत्ती मानली जाते. यामुळे भारताला मून मिशन्स, मंगळावरच्या मोहिमा, उपग्रह दुरुस्ती, स्वतंत्र अंतराळ स्थानक यांसारख्या पुढील योजनांमध्ये जागतिक व्यासपीठावर स्थान मिळालेलं आहे. तांत्रिक प्रगती. भारताच्या लॉन्च टेक्नॉलॉजी, नेव्हिगेशन व रिमोट सेन्सिंग या आधीच मजबूत क्षेत्रावर या मोहिमेनं आणखीन बळ दिलं. यामुळे 2030च्या दशकाच्या सुरुवातीला भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक आणि 2040 पर्यंत मून मिशनसाठी तयारी करण्याचे उद्दिष्ट अधिक बळकट होते, अशी ही बातमी या आठवड्यात आहे. महत्वाचं नाव शुभांशु शुक्ला, मोहिमेचं नाव ॲक्सिओम 4. यामध्ये इस्रो सुद्धा पॉझिटिव्हली गुंतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मोहिमेचा थेट लाभ हा भारताला होणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे या बातमीतील महत्वाचे मुद्दे परीक्षेसाठी लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा परीक्षेसाठी ॲक्सिओम 4 याबद्दल ऑलरेडी UPSC प्रिलिम्सला प्रश्न आलेला आहे. ओके, येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यावरती प्रश्न येणार आहे. 41 वर्षांनंतर मानवी अंतराळ मोहिमेमध्ये भारताने सहभाग नोंदवलेला आहे. याच्या आधी राकेश शर्मा हे भारतीय सुद्धा मानवी अंतराळ मोहिमेतले पहिले भारतीय ठरलेले आहेत. पण ॲक्सिओम
या अंतर्गतले पहिले भारतीय म्हणून आपण अत्यंत सन्मानानं शुभांशु शुक्ला या आपल्या भारतीय मिशन पायलट यांचा उल्लेख करू शकतो. ओके, तर लक्षात ठेवा मोहीम, लक्षात ठेवा इस्रोचं योगदान, लक्षात ठेवा शुभांशु शुक्ला हे नाव. त्यानंतर आपल्या भारताला याचा काय काय फायदा होणार आहे यामध्ये लपलेला एक प्रश्न तो आहे गगनयान 2027. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे येणाऱ्या परीक्षांसाठी महत्वाचे असतील. पुढे येऊयात नाटो सदस्य देश. नाटो सदस्य देश जे अमेरिका आणि रशिया या दोघांच्या शीतयुद्धामध्ये खास करून रशिया याचा प्रभाव आपल्या देशांवर पडू नये यासाठी नाटो नावाचे देश सगळे एकत्र आले आणि या देशांनी रशियाला विरोध करण्यासाठी आपली एकी कायम ठेवली. आता सध्या नाटो या देशांनी काय केलंय, आपल्या संरक्षण खर्चामध्ये जे आधी 2% होतं जीडीपीच्या ते वाढवून 5% केलेलं आहे. आता हे कशामुळं, तर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला यासाठी नाटो सदस्य देशांनी आपला संरक्षण खर्च जीडीपीच्या 2% वरून 5% इतका वाढवलेला आहे. ओके, त्यामुळे ही सध्या अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरची चर्चेतली गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. पहा, अलीकडील एका शिखर परिषदेतील निर्णयानुसार नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो या संघटनेच्या सदस्य देशांनी आपला संरक्षण खर्च जीडीपीच्या 2% वरून 5% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला, जो 2035 पर्यंत लागू होणार आहे. हा निर्णय रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर वाढलेल्या सुरक्षेच्या धोक्यांमुळे तसेच भविष्यात युरोपमधील अमेरिकेच्या भूमिकेतील अनिश्चिततेमुळे घेण्यात आलेला आहे. म्हणजे याला 2 देश जबाबदार आहेत, एक रशिया आणि दुसरा अमेरिका. आता यामध्ये लपलेला प्रश्न, नाटो म्हणजे काय? नाटोचा लॉंग फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. तर नाटो ही सैन्य सहकारी संस्था आहे. म्हणजे नाटो देशातील सदस्यांवर जर हल्ला झाला तर उरलेले या एका देशाच्या बाजूने राहतील आणि हा हल्ला खास अमेरिका आणि रशिया यांच्याद्वारे होऊ नये यासाठी संरक्षणात्मक ही संस्था स्थापन करण्यात आली. संस्था स्थापन झाली 1949 मध्ये, हे लक्षात घ्या. सुरुवातीला शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संघाच्या संभाव्य आक्रमणाला उत्तर देण्यासाठी ही संस्था स्थापन झाली होती. आजच्या घडीला नाटो ही जागतिक सुरक्षेशी संबंधित अनेक धोके व संकटे हाताळते. स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टन DC येथे उत्तर अटलांटिक करार या करारावर 12 युरोपीय व उत्तर अमेरिकन देशांनी स्वाक्षऱ्या करून नाटोची स्थापना केली. यामध्ये 12 युरोपीय देश आहेत. शीतयुद्धातील भूमिका, नाटो हे सोव्हिएत संघाच्या विस्ताराला अटकाव करणारे एक सामरिक संरक्षक व्यासपीठ बनले. यामध्ये अमेरिकेने आघाडीची भूमिका बजावली. शीत युद्धानंतरचा बदल, नाटोने आपला फोकस संकट व्यवस्थापन, संघर्ष टाळणे आणि जागतिक सुरक्षा सहकार्य यावर केंद्रित केलेला आहे. यामधले जे मूळ सदस्य आहेत ते कुठले पहा, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. तर हे महत्वाचे 12 मूळ सदस्य आहेत. ओके, आणि यामध्ये महत्वाचे देश तुम्हाला युरोपीय दिसतील. तर या युरोपीय देशांनी एकत्र येऊन खास करून रशियाचं आपल्यावर आक्रमण होऊ नये म्हणून जी संघटना स्थापन केली त्याचं नाव आहे नाटो. 32 देश नाटोचे सदस्य आहेत. अनेक विस्तार प्रक्रियेनंतर पूर्व युरोपातील आणि इतर देशांचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, तर फक्त आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, नाटो नावाची ऑर्गनायझेशन, त्याची 1949 ला झालेली स्थापना कशासाठी झालं याचं कारण, आणि सध्या नाटो नावाच्या या देशांनी आपल्या एकत्रित म्हणजे त्या संघटनेच्या एकत्रित जीडीपीच्या 2% ऐवजी 5% इतका खर्च संरक्षणावर करण्याचं ठरवलेलं आहे. ही लपलेली बातमी आहे. ओके, अधिक माहिती या प्रत्येक बातमीची तुम्हाला वाचायची असेल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेफरन्स देत असतो त्या लिंकची, ती म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलची. आमच्या टेलिग्राम चॅनलवरती दररोजचे चालू घडामोडी आम्ही अपलोड करत असतो, जे अत्यंत विस्तृत असतात. त्याद्वारे तुमची समज वाढू शकते. खास करून जर तुम्ही MPSC आणि UPSC डिस्क्रिप्टिव्ह तयारी करणार असाल तर त्यांच्यासाठी त्या न्यूज अत्यंत फायद्याच्या असतात. ठीक आहे, त्यामुळे या न्यूज आपण कंबाईन आणि MPSC प्री ओरिएंटेड बघत आहोत, मुख्य परीक्षांच्या भूमिकेतून बघत आहोत. तुम्हाला जर या बातम्या सविस्तर वाचायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे येणाऱ्या प्रत्येक माहितीचा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी उपयोग होऊ शकतो.
पुढे येऊयात पुन्हा इराणची बातमी. इराणने IAEA म्हणजे आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्था यांच्यासोबतचे सहकार्य थांबवलेले आहेत. गेल्याही बातमीमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की अमेरिका या देशाने इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये केलेला हस्तक्षेप हा इराणला मान्य झाला नाही. इराण या देशाने अणु ऊर्जा प्रकल्प सुरू केले, पण इराण या कराराचा प्रमुख देश आहे, आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने केलेल्या कराराचा. या करारानुसार इराणने संयुक्त राष्ट्र संघटनेला निरीक्षण करण्यासाठी सुद्धा विनंती केली, आपल्या देशामध्ये येऊन तुम्ही अणु ऊर्जा जिथं जिथं केंद्र आहे त्याचं निरीक्षण करू शकता. म्हणजे अत्यंत पारदर्शी कारभार इराणने ठेवलेला होता. या उलट इस्रायलचा कारभार इतका पारदर्शी नाही अशी चर्चा नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावरती असते. असं असतानाही अमेरिकेनं इराणवर हल्ला करणं, यामुळे इराण नाराज झालं. इराणनं प्रत्युत्तर दिलं, 2 लष्करी तळांवर हल्ला करून कतार आणि इराकमध्ये. पण इथं इराणनं आणखीन एक भूमिका घेतलेली दिसते, ती आहे इराणने आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेच्या सहकार्याला पूर्ण विराम दिलाय. म्हणजे आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेतून इराण आता बाहेर पडतोय. पहा, 2015 मध्ये संयुक्त सर्व समावेशक कृती आराखडा या महत्वाच्या कराराच्या अंमलबजावणीला इराणच्या या निर्णयानं धोका निर्माण होणार आहे अशी ही बातमी आहे. सुरुवातीला आपण ही संस्था आणि इराण यांची पार्श्वभूमी बघू. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ही संयुक्त राष्ट्रांच्या आधिपत्याखालील संस्था असून अणु ऊर्जेचा सुरक्षित, शांततामय आणि नियंत्रित वापर सुनिश्चित करणे हे तिचं मुख्य कार्य आहे. म्हणजे अणु ऊर्जेचा वापर करायचा आहे, पण कसा? सुरक्षित करायचा आहे, त्यानंतर शांततामय करायचा आहे, त्यानंतर नियंत्रित वापर करायचा आहे. ओके. त्यानंतर या सगळ्या देशांचा एकत्रित एक करार झाला, त्याला NPT करार असं म्हटलं जातं. तर या कराराअंतर्गत इराणने IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांना आपले अणु ऊर्जा केंद्र तपासण्याची, देखरेख यंत्रणा बसवण्याची आणि निरीक्षण करण्याची परवानगी ऑलरेडी दिली होती. म्हणजे इराण पारदर्शी होतं. गेल्या काही वर्षांमध्ये तणाव असताना सुद्धा इराणने जो काही करार झालाय त्या सगळ्या कराराचं पालन केलेलं होतं. पण असं असताना सुद्धा 13 जून रोजी इस्रायलने इराणच्या अणु ऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. 22 जून रोजी अमेरिकेने सुद्धा 3 ऊर्जा केंद्रांवर हल्ले केले, ज्याला आपण बंकर बस्टर बॉम्ब असं म्हणतो. म्हणजे एका बाजूला इराणने संयुक्त राष्ट्र संघटनेचा करार केलाय, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रत्येक नियमांना फॉलो केलाय, त्यांना निरीक्षणासाठी आपल्या देशात आग्रहानं बोलवलंय. असं असताना सुद्धा इस्रायल नावाचा देश हल्ला करतो, अमेरिका त्याला समर्थन देते, अमेरिका सुद्धा हल्ला करते. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर इराणने निर्णय घेतला की आम्ही येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेला सहकार्य करणार नाही. त्यामुळे हा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाने चर्चेला गेलेला आहे. मग पुढे येते एक संस्था, ती आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. म्हणजे काय? तर ही जगातील प्रमुख आंतर सरकारी संस्था आहे, जी अणु ऊर्जेचा सुरक्षित, संरक्षित आणि शांततामय उपयोग सुनिश्चित करते. ही संस्था जागतिक अण्वस्त्र प्रसार विरोधात नियमांचं पालन होईल यासाठी मदत करते. ही संस्था 1956 मध्ये स्थापन झाली. 29 जुलै 1957 पासून प्रभावीपणे ती काम करायला लागली. मुख्यालय आहे ऑस्ट्रिया. सदस्य देश आहेत 178. 178 सदस्य देश असूनही इराणवर केलेला अमेरिकेनं हल्ला याचं उत्तर संयुक्त राष्ट्र संघटना देऊ शकत नाही. इतर सदस्य देश याच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. आता हे दुःख सध्या एका इराणचं आहे, पण येणाऱ्या काळात जर असे महासत्ता देश जर अशा वेगवेगळ्या देशांवर परस्पर हल्ला करत असतील तर आंतरराष्ट्रीय राजकारण किती न्यायपूर्ण राहील, किती सुरक्षित राहील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किती शांतता येणाऱ्या काळात नांदेल, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कारण येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या युद्धाचं सुद्धा संकट अमेरिकेनं इराणवर केलेल्या या हल्ल्यामुळे निर्माण होईल. पुढे उष्ण आणि धगधगता आशिया, हवामान संकट आणि टिकाऊपणाची गरज. तर आशिया खंड हा सध्या उष्णतेनं धगधगता आहे. आशियातील तापमान वाढीचा दर हा जागतिक सरासरीच्या दुपटीने वाढतोय. हा आजचा आपला मुद्दा आहे, लक्षात घ्या. आशियामधलं जे तापमान आहे ते जागतिक सरासरीच्या दुपटीने वाढतंय. मग ती टक्केवारी आपल्याला या बातमीच्या संदर्भात खूप महत्वाची आहे. इथे पाहू शकतो गेल्या 10 वर्षात
आशियातील समुद्राचे तापमान दर दशकाला 0.24 अंश सेल्सिअसने वाढत आहे. त्यामुळे आशियाचं तापमान हे किती अंश सेल्सिअसनं दर 10 वर्षांनी वाढतंय? 0.24 अंश सेल्सिअसनं वाढतंय, जे की सरासरी 0.13 अंशपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. म्हणजे जगाचं जे सरासरी तापमान आहे ते दर 10 वर्षाला कितीनं वाढतंय? 0.13 अंश सेल्सिअस. ओके, आणि आशियाचं तापमान बरोबर दुप्पट म्हणजे किती? 0.24 अंश सेल्सिअसने वाढत आहे. कळत आहे? त्यामुळे हा मुद्दा वन लाइनर साठी विचारला जाऊ शकतो, पर्यावरणात्मक विचारला जाऊ शकतो की सध्या आशियामध्ये जे तापमान आहे ते तापमान सरासरीत कसं वाढत आहे? तर जागतिक सरासरीच्या आशियातलं जे तापमान आहे ते दुपटीनं वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. पुढच्या बातमीकडे येऊयात आपण. समांतर निवडणुका. आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षापासून एका मुद्द्याची चर्चा आहे, वन नेशन वन इलेक्शन. तर या संदर्भातली या आठवड्यातली एक महत्वाची न्यूज आपण डिस्कस करूयात. भारताचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी संसदेच्या संयुक्त समितीला आपले मत सादर केले आहे. ही समिती घटनेच्या 129व्या घटना दुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक 2024 यांचा आढावा घेत आहे. म्हणजे आपले सरन्यायाधीश माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी संसदेच्या संयुक्त समितीला आपलं मत दिलेलं आहे. काय मत दिलंय त्यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात हे पाहूयात. हे विधेयक समांतर निवडणुका म्हणजे एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यास सक्षम बनवण्यासाठी सध्या प्रस्तावित आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड 11 जुलै रोजी अधिकृतपणे समितीसमोर आपलं मत मांडणार आहेत. आता न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे प्रमुख काय मुद्दे आहेत पहा. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन याबद्दल स्वतः माजी सरन्यायाधीश काय म्हणतात. पहिलं, आपल्या देशामध्ये आता चालू असलेली निवडणूक पद्धत असो किंवा नवीन येणारी कसो, निवडणूक पद्धत कशी जरी असली तरी ती कशी पाहिजे? निपक्ष आणि स्वतंत्र पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्याच्या बाबतीत ते काय म्हणतील तर निपक्ष निवडणुका ही भारतीय संविधानाची मूलभूत रचना आहे, मात्र टप्प्याटप्प्याने निवडणुका घेणे ही संविधानाची अपरिवर्तनीय किंवा अनिवार्य बाब नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेत असं कुठेही नमूद नाही की भारतात निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या पाहिजेत. तुम्ही निवडणुका कशाही घ्या, पण निवडणुका स्वतंत्र आणि निपक्ष असल्या पाहिजेत असं त्यांचं मत. नंबर 2, मतदार परिपक्व आहेत असं त्यांचं मत आहे. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन मुळे काय होईल तर याला विरोध करणारी जी विचारसरणी आहे ती असं म्हणते की लोकसभा हे केंद्रीय मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान करतात आणि विधानसभेला मतदान करत असताना मतदार स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देतात. पण वन नेशन वन इलेक्शन जर झालं तर मतदार गोंधळात पडतील असं मत काहींचं आहे. पण आपल्या देशाचे माजी सरन्यायाधीश सन्माननीय चंद्रचूड साहेब असं म्हणतात की आपल्या देशाचे मतदार परिपक्व आहेत. म्हणजे ते जेव्हा लोकसभेत मतदान करतील, लोकसभेसाठी मतदान करतील त्यावेळेला त्यांच्या समोरचे मुद्दे वेगळे असतील आणि त्याच वेळेला विधानसभेसाठी करतील त्यावेळेला त्यांचे मुद्दे वेगळे असतील. त्यामुळे त्यांनी दुसरा मुद्दा मांडलाय, मतदार परिपक्व आहेत. पुढे, घटनेत मूलतः टप्प्याटप्प्याच्या निवडणुकांचा उल्लेख नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि हे खरं आहे, भारतीय राज्यघटनेत कुठंही टप्प्याटप्प्याने निवडणुका घेऊ नका असं म्हटलेलं नाही, घ्या असंही म्हटलेलं नाही. जे तुम्हाला संयुक्तिक ठरेल त्या पद्धतीने तुम्ही निवडणुका घेतल्या पाहिजेत असं मत सन्माननीय न्यायमूर्तींनी मांडलेलं आहे. त्यानंतर लहान पक्षांवरील परिणाम याबद्दल त्यांचं ओपिनियन काय आहे तर त्यांचं म्हणणं आहे की लहान पक्षांवर आत्ताही परिणाम होतोच आहे. जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्षांना कमकुवत बनवतात. त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन झालं तर लहान पक्षांवर तसा काही विचित्र परिणाम होणार नाही असं मत सन्माननीय न्यायमूर्ती यांनी व्यक्त केलंय. त्यामुळं थोडक्यात माजी न्यायमूर्ती सन्माननीय चंद्रचूड साहेब यांचं म्हणणं आहे की जर आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन झालं तर त्याला त्यांची काही हरकत असणार नाही असं त्यांनी आपलं मत संसदेच्या संयुक्त समितीला कळवलेलं आहे. मग मुद्दा पुढे येतो हा की समांतर निवडणुका म्हणजे काय, समांतर निवडणुका म्हणजे काय किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय. तर लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित एकाच वेळेला निवडणुका व्हाव्यात आणि त्या देश पातळीवर एकत्रित व्हाव्यात अशी ही संकल्पना आहे. ओके, सध्याची पद्धत काय तुम्हाला माहिती आहे. घटनात्मक व कायदेशीर पार्श्वभूमी काय पाहू. कुठेही बंधन नाही घटनेत. संविधानात टप्प्याटप्प्याच्या निवडणुकांची कोणतीही स्पष्ट अट नाही. कलम 83 आणि कलम 172 लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या कारकिर्दीची मुदत सांगतात पण निवडणुकीची पद्धत ठरवत नाहीत. खरंय,
एक देश एक निवडणूक प्रस्ताव, हा प्रस्ताव वेगवेगळ्या समित्यांनी म्हणजे कायदा आयोग, नीती आयोग, संसदीय समित्या यांनी वेळोवेळी मांडलेला आहे. प्रमुख कारणे: सतत निवडणुका झाल्याने नियमावली सतत लागू राहते, सरकारवर राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च वाढतो, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांवर ताण येतो. त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन व्हावी असं म्हणणं आहे. एकत्रित निवडणुकांच्या बाजूने काय मत आहे आणि विरोधात काय मत आहे, ही दोन्ही मतं पहा. जे बाजूचे आहेत त्यांचं पहिलं मत खर्चात वाढ होते. नंबर 2 प्रशासनिक सुलभता खर्चात बचत होते. नंबर 3 शासनातील सातत्य, वारंवार निवडणुका घेतल्यामुळे शासकीय प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. आणि नंबर 4 विकास कामांना चालना मिळते जर एकाच वेळेला निवडणुका झाल्या तर. परत रिपीट करूयात. 1 खर्चात बचत होईल, नंबर 2 प्रशासनात सुलभता निर्माण होईल, नंबर 3 शासनामध्ये सातत्य येईल आणि नंबर 4 विकास कामांना चालना मिळेल. आता एकत्रित निवडणुकांविरोधातला काय युक्तिवाद आहे? पहिलं, संघ राज्य रचनेची चिंता व्यक्त केली जाते. म्हणजे निवडणूक जर एकत्र झाली, वन नेशन वन इलेक्शन, तर स्थानिक मुद्दे बाजूला पडतील आणि केंद्रीय आणि राष्ट्रीय मुद्दे समोर येतील. ही पहिला युक्तिवाद म्हणूयात. नंबर 2 प्रादेशिक पक्षांवर परिणाम. प्रादेशिक पक्षांचा मुद्दा मुळातच स्थानिक लेवलचा असतो आणि तो तितका महत्वाचा पण असतो. पण जर वन नेशन वन इलेक्शन झालं तर प्रादेशिक पक्षांवर परिणाम होईल असाही युक्तिवाद आहे. त्यानंतर व्यवस्थापकीय अडचणी, कारण देशातल्या सर्व निवडणुका एकाच वेळेला, लोकसभा सुद्धा, सगळ्या राज्यांच्या विधानसभा सुद्धा, तर हे जोखमीचं जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये अडचणी निर्माण होतील आणि घटनात्मक अडचणी आहेत असाही युक्तिवाद केला जातो. सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी अनेक घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील. आदल्यामधल्या सरकार कोसळण्याच्या परिस्थितीची उकलही आवश्यक आहे आणि हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेला निवडणुका घ्याल, काही अडचण नाही, पण खास करून राज्यामध्ये आधीमध्ये सरकार कोसळतात, कलम 356 अंतर्गत राज्य आणीबाणी लावली जाते. अशा वेळेला घटनात्मक संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यावरती कुठल्याही पद्धतीची चर्चा झालेली नाही, त्या प्रश्नाची उकल झालेली नाही. पण तरीही या आठवड्यामध्ये हा मुद्दा चर्चेत आहे सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांच्या संयुक्त समितीला दिलेल्या मतांमुळे. ओके, त्यानंतर पुढची आणि शेवटची बातमी, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025. स्पर्धेचं नाव खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025. स्थळ जयपूर राजस्थान. वेळ नोव्हेंबर 2025. आयोजित वेळापत्रकानुसार. महत्वाचे मुद्दे, ही क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. याबाबत केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी घोषणा केलेली आहे. फक्त आलाच प्रश्न तर ती स्पर्धा कुठं होईल सध्या एवढाच येणार, अजून स्पर्धा पार पडलेली नाही. ओके, जयपूर राजस्थानला ती नियोजित आहे. तर आजच्या आठवड्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे आपण डिस्कस केलेत. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले जे आमचे PDF आहेत त्यांचाही तुम्ही वापर करू शकता, वाचन करू शकता. ओके, या सुरुवातीलाच जे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत त्या मुद्द्यांची सुद्धा यादी मी दिलेली आहे. ही यादी तुमच्या रिव्हिजनसाठी बरं पडेल. प्रत्येक बातमीत आपण ते मुद्दे डिस्कस केलेत. जसं की एम्स मोहालीकडून आशियात सर्वाधिक विक्रमी योग पार पडलेला आहे. जवळजवळ 3003 लोक हे एकत्रित आले होते आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद आहे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन पार पडला. त्यासाठी जागतिक शिखर परिषद पार पडली. या बातमीमध्ये आपण योग म्हणजे काय, योगाची प्राचीनता काय आहे याबद्दल आपण माहिती घेतली. INS तमळ हे रशिया पुरस्कृत सगळ्यात शेवटची परदेशी युद्धनौका आहे. इथून पुढच्या युद्धनौका या आपण स्वदेशी मॉडेल अंतर्गत म्हणजे आत्मनिर्भर भारत अंतर्गत बनवणार आहोत. त्यानंतर मुंबईमध्ये ओम बिर्ला आपले सन्माननीय लोकसभेचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांनी उद्घाटन केलेलं आहे या परिषदेचं. मुंबईमध्ये ही परिषद पार पडली. परिषदेचं नाव आहे अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद. ही सर्व म्हणजे संसद, सर्व राज्य आणि 3 विधानसभा या ठिकाणी जी अंदाज समिती आहे त्या अंदाज समित्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची एकत्रित परिषद आहे. त्यानंतर GBU 57 बंकर बस्टर बॉम्ब, जो बॉम्ब अमेरिकेनं इराणवर टाकलेला आहे, हा बंकर बस्टर बॉम्ब आहे. म्हणजे जमिनीखाली जवळजवळ 200-250 फूट जातो आणि मग स्फोट होतो.
त्यानंतर पुढे भारतामध्ये बालमजुरी विरोधात कारवाई, ही कारवाई करणारं सगळ्यात प्रभावी राज्य कुठलं असेल तर ते तेलंगणा आहे, नंतर बिहार आहे, नंतर राजस्थान आहे. तेलंगणा हे नाव लक्षात ठेवूयात. त्यानंतर नव्या नावाचा उपक्रम हा खास मुलींसाठी, त्यामुळे महिला बाल कल्याण मंत्रालय आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय या दोघांनी एकत्रित येऊन 10वी पास झालेल्या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास व्हावा यासाठी सुरू केलेली नव्या नावाची योजना. त्यानंतर इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेनं टाकलेल्या बंकर बस्टर बॉम्बचा बदला म्हणून इराणने प्रतिहल्ला केला आणि हा हल्ला त्यांनी 2 ठिकाणी केलाय. पहिला हल्ला कतार आणि दुसरा इराक या ठिकाणांवर केलाय. त्यानंतर सरिस्का व्याघ्र प्रकल्प जो सध्या आहे राजस्थानात, चर्चा काय आहे कारण त्याच्या आजूबाजूला डोलोमाइटचे साठे आहेत, मार्बलचे साठे आहेत, तर त्यावर बंदी होती ती उठवली गेलेली आहे, म्हणजे उठवली जाणार आहे. त्याचं परीक्षण सध्या चालू आहे. त्यामुळे हा व्याघ्र प्रकल्प चर्चेत आहे, त्यामुळे आपण हा मुद्दा घेतलाय. त्यानंतर भारत पहिल्यांदाच SDG इंडेक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे 17 गोल्स ठरवलेले आहेत त्या यादीमध्ये भारताचं स्थान 100च्या आत आलंय, म्हणजे 99वा भारत हा या यादीत आहे. त्यामुळे ही बातमी जर आपण विस्तृत यासाठी बघितली कारण इकॉनॉमिक्स मध्ये या गोलवर प्रश्न येतातच, शाश्वत विकासांवर प्रश्न येतातच. त्यामुळे फिनलँड, डेन्मार्क यावर प्रश्न येऊन गेलेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकता आणि भारताच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे 99वे स्थान हे लक्षात ठेवा. त्यानंतर इगोवी नावाचे एक औषध हे भारतानं आता सुरू केले भारतासाठी, जे डेन्मार्कमध्ये तयार झाले. वजन घट करण्यासाठीचं हे औषध आहे. त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग जे खास करून 2 राज्यांमध्ये, आपल्या विदर्भापासून ते गोव्यापर्यंत, ओके, जवळजवळ 12 जिल्ह्यांना कव्हर करणाऱ्या 802 किलोमीटर आणि 84,000 कोटी इतकी त्याची खर्चाची व्याप्ती असणारं शक्तीपीठ महामार्ग जे सध्या आत्ता चर्चेत आहे विरोधासाठी. त्यानंतर अँटी डम्पिंग शुल्क, अमेरिकेच्या 6 कंपन्यांनी डम्पिंग केलंय भारतामध्ये, म्हणजे कमी दर करून भारतामध्ये त्यांनी वस्तू विकायला सुरू केलं, तेव्हा भारताने त्यांच्या विरोधात अँटी डम्पिंग शुल्क आकारलेलं आहे. त्यानंतर शुभांशु शुक्ला यांची बातमी बघितली, ॲक्सिओम 4. त्यामुळे ॲक्सिओम 4, शुभांशु शुक्ला, इस्रो, गगनयान 2027 मध्ये येणार, या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण घेतला. त्यानंतर नाटो सदस्य देश हे जे युरोपीय आणि उत्तर अमेरिकन देश आहेत हे सगळे एकत्र येऊन त्यांनी नाटो नावाची ऑर्गनायझेशन स्थापन केली. या आठवड्यामध्ये चर्चेचा मुद्दा हा आहे की त्यांनी संरक्षण खर्च जो आहे तो आपल्या GDPच्या 2% वरून 5% इतका नेलाय. कारण रशियाने युक्रेनवर हल्ला केला म्हणून एक प्रतिसाद किंवा पूर्व तयारी म्हणा, पूर्व काळजी म्हणा, यासाठी GDPचा दर, संरक्षण खर्च दर हा GDPच्या 5% केलाय. त्यानंतर इराणने IAEA यांच्या सोबतचा जो काही करार आहे, जी काही चर्चा आहे किंवा असं म्हणूया त्यांच्यासोबतचे जे संबंध आहेत ते रद्द करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर आशिया धगधगत आहे कारण दर 10 वर्षाने आशियाचं तापमान हे 0.24 अंश सेल्सिअसनं वाढतं. जागतिक तापमान 0.13 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यामुळे आशियामध्ये वाढणारं हे तापमान हे जगाच्या दुप्पट आहे. त्यामुळे आशिया सध्या धगधगतोय. समांतर निवडणुका, मगाशीच हा मुद्दा आपण डिस्कस केला, 1 नेशन 1 इलेक्शन आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स जे नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्र हो, या आठवड्यातील आपण सर्व चालू घडामोडी डिस्कस केलेले आहेत. अत्यंत सखोलपणे परीक्षाभिमुख डिस्कस केलेले आहेत. या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या काही शंका असतील, तुमच्या काही सूचना असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवायला चुकू नका. या सगळ्याच येणाऱ्या काळातल्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये केवळ चालू घडामोडी नाही तर या ठिकाणी भूगोल, इकॉनॉमिक्स, इंडियन पॉलिटी या विषयांमध्ये सुद्धा चालू घडामोडी हा विषय महत्वाचा ठरतो. तुम्ही जर ट्रेंड बघितलात MPSCचा आतापर्यंत प्रश्न विचारण्याचा तर तुम्हाला जाणवेल इंडियन पॉलिटीमध्ये सुद्धा 1-2 प्रश्न हे चालू घडामोडीशी संबंधित, भूगोलामध्ये, इकॉनॉमिक्स, पर्यावरणामध्ये विचारलेच जातात. त्यामुळे चालू घडामोडी हा एकच विषय नसून तो इतर विषयांना सोबत घेऊन जाणारा विषय आहे. ओके, तर येणाऱ्या लेक्चर सिरीज मध्ये आपण दर आठवड्याचे असेच चालू घडामोडी पाहत राहूयात जेणेकरून अभ्यासामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. धन्यवाद.